हॅलो. हाय. कसं येणं केलंस मोनिका? तुम्ही सारंगला भेटून आलात असं मला कळलं. हो, आले मी त्याला भेटून. इट सीम्स ही इज आउट ऑफ डेंजर नाव. आउट ऑफ डेंजर? ते तुम्ही असताना. तुम्ही असेपर्यंत सारंग आउट ऑफ डेंजर असू शकतो का भैरवीची? व्हॉट डू यू मीन? 8 वर्षांपूर्वी जो काटा काढण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, जो अपुरा राहिला, तो आता पूर्ण करू शकता. मला राजकुमारने सगळं सांगितलं तुमच्याबद्दल. काय सांगितलंय राजकुमारने तुला माझ्याबद्दल? त्यांनी मला काय सांगितलंय यापेक्षा आता तुम्ही काय करू शकता ते जास्त महत्वाचं आहे. तुमचा आधीचा प्लॅन तर फेल झाला, पण आत्ताही सारंग सिरियस आहे, हॉस्पिटलाइज्ड आहे. फक्त एक शॉक द्यायची गरज आहे आणि मग तुमचं काम झालं. बघा म्हणजे तुम्ही काय करायचं ठरवणार आहे. मोनिका, तू स्मार्ट आहेस, हुशार आहेस, खूप इंटेलिजंट आहेस, पण भैरवी वजेपेक्षा जास्त नाही. डॉक्टर, चला निघू. चला चला चला. ठीक आहे, चला चला. तुला काय वाटलं? तू माझ्या खांद्यावरून बंदूक ठेवून तू चालवशील आणि मी तुला ती चालवू देईन? तुझ्या तालावर नाचायला मी काही तुझी सासू तिलोत्तमा नाहीये. डॉक्टर का आले होते? कोणी आजारी आहे तुमच्या घरात? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. एनिवे, आय एम क्वाईट बिझी टुडे. मला भरपूर काम आहेत. आपण नंतर बोलूया. करा तुम्ही कामं, पण मी जे सांगितलं त्यावर पण प्लीज विचार करा ना जरा. मोनिका, तू राजकुमारला तुझ्या ताब्यात घेतलंय, याचा अर्थ मलाही हवं तसं ब्लॅकमेल करू शकशील असं समजू नकोस. ब्लॅकमेल? मी तर इथे तुमची मदत करायला आले होते भैरवी. आय डोंट नीड युअर हेल्प. थँक यू. ओके, या, वेलकम. बाय. बाय. खंड्याला शुद्ध आली. खरंच? लेट्स गो. लेट्स सी हिम. राजकुमार साहेब. काय? राजकुमार साहेब. राजकुमार? हे काय राजकुमार तुझ्या समोरच आहेत. हां, बोल बोल. काय सांगायचंय तुला राजकुमार साहेबांना? सांग सांग. आहेत ते. राजकुमार साहेब. बोल बोल बोल. ऐकतायत ते. बोल. ते सावलीची हा हा हा, बोल बोल बोल. सावलीचं काय काय? हा, मुलगी जिवंत आहे. सावलीची मुलगी? नाही नाही खंड्या, सावलीला मुलगा आहे, मुलगा. अबीर. हा, आम्ही जिला पळवलं होतं ते सावलीची मुलगी होती. काय मुलगी? कोण आहे ती मुलगी? हा, कोण आहे? माहिती तुला? कुठे राहते? कोणाकडे? काय 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 नाव काय तिचं? खंड्या. होवी तिचं नाव. काय? ओवी? आणि मोनिका मॅडम. काय 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 काय? मोनिका काय? मोनिकाचं काय? काय मोनिकाने काय सांगितलं होतं तुला? ए खंड्या, खंड्या उठ ना. खंड्या खरं सांग. मोनिका काय म्हणाली ओवी बद्दल? बोल खंड्या. मॅडम गेलाय तो. नाही थोडा बेशुद्ध झाला असेल. एक खंड्या. मॅडम गेलाय तो.
गेलाय. गेला गेला. एवढं मोठं सत्य 8 वर्ष कोणाला कळलं कसं नाही? हा खरं सांगत असेल ना मार्क? आणि मरणारा माणूस असं खोटं बोलणार नाही कधीच, है ना? मरताना कोणी नाही खोटं बोलत. म्हणजे खरंच ओवी सावलीची मुलगी आहे. हाऊ इज दॅट पॉसिबल? अजून किती वेळ जोरणार आहेस? कशासाठी हा इतका अट्टास बाळा? हे व्रत वैकल्य हे सगळं करून तू स्वतःला शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूनी त्रास देते. तुला असं वाटतंय का की तू इथे उपाशी राहिलीस तर तिकडे हॉस्पिटलमध्ये सारंग उठून बसेल? का तिलोत्तमासारखं तुझ्याही मनात कोणी विष कालवलंय की सारंग आता ज्या अवस्थेत आहे त्याला फक्त आणि फक्त तू कारणीभूत आहेस म्हणून? माहित नाही बाबा, मी जबाबदार आहे की नाही खरंच माहित नाही. पण एक गोष्ट खरी आहे, ते माझ्यामुळेच पंढरपुरात यायला निघाले होते. नाही साऊ, तू नीट शांतपणे विचार कर ना. सारंग आणि अभिर ओवीसाठी निघाले होते, कळतंय का? हा प्रवास घडण्यामागे खरा हट्ट कोणाचा होता? अभिरचा. मग आता त्या लहान लेकराला दोष देणार आहेस का तू? सांग बरं. नाही. आणि खरं सांगू का साऊ, हे व्रतवैकल्य तू फक्त अपराधी भावाने पोटी करतेस असं मला नाही वाटत. याच्यामागे कारण वेगळं आहे. काय कारण आहे? तुझं सारंगवर अजूनही प्रेम आहे. होईल सगळं नीट. कोण होतं ते भैरवीच्या घरात? माझ्या डोक्यातून जात का नाहीये जे मी बघितलंय ते. तिच्या घरात त्या बेडवर कोणीतरी झोपलेलं, पण मग भैरवी खोटं का बोलली तिथे कोणीच नाहीये म्हणून? आणि तो जो कोणी व्यक्ती होता तो खूप खंड्यासारखाच वाटत होता. आणि आज तर तिच्या घरी डॉक्टर सुद्धा आलेले. म्हणजे भैरवी इतकं लपवण्याचा प्रयत्न करते म्हणजे खरंच खंड्या असेल का तिच्या ताब्यात?